रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला होता. भुवनेश्वर पंचायत समिती गणातून खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस ओबीसी जिल्हा अध्यक्ष कुणबी समाज नेतृत्व सुरेशजी मगर यांना उमेदवारी दिल्याने एक ओबीसी समाजासाठी झटणारा स्वच्छ चेहरा राष्ट्रवादीने उमेदवार म्हणून उभा केल्याने सुज्ञ मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. सुरेश मगर हे बहुजन समाजाला एक दिशा देणारे नेतृत्व मिळाल्याचे स्पष्ट मत एकच किंग नवनीत दादा डोळकर यांनी दिले. सुरेश मगर यांचा राजकीय सामाजिक इतिहास पाहिला तर ते एक वाशी सारख्या ग्रामीण भागात जन्माला येऊन पुढे आलेले नेतृत्व आहे. तर तरुण वयापासून सामाजिक काम करताना राजकारणात पुढे आलेत. या धाटाव विभागात भाई पाशेरकरांच्या नेतृत्व काळात विरोधी राजकारण करणे सोपे नव्हते, परंतु अभ्यासू, कणखर, संयमी नेतृत्व असल्याने शिवसेना, काँग्रेस या पक्षांमध्ये जिल्ह्याची पदे मिळाली. अनेक नेत्यांचा चांगला सहवास लाभला आणि संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड जिगर असलेला सुरेश मगर हे वलय त्यांच्या नावाला मिळाले. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, त्याप्रमाणे पुढे त्यांनी आदरणीय भाईसाहेब पासिलकर यांना सुद्धा राजकारणात साथ दिली. सुरेश मगर हे नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्व वक्तृत्वावर त्या काळी उभे राहिले. आपल्याला लोक स्वीकारत असतील तर आपण त्यांची कामे प्रामाणिकपणे केली पाहिजे आणि त्याकरता सक्षम नेतृत्व आपल्या सुद्धा पाठीशी असणे गरजेचे आहे. याकरता रायगड जिल्ह्याच्या विकासाची दूरदृष्टी असलेले नेते खासदार सुनील तटकरे यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी पक्षात समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. आपल्या कुणबी समाजाबरोबर अनेक जातीत समावेश असलेल्या ओबीसी समाजाचे शासन दरबारीचे प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते, म्हणून त्यांनी ओबीसी चळवळ रायगड जिल्ह्यात पुढे नेली. MIDC मध्ये निघालेला भव्य दिव्य मोर्चा त्यांच्या सामाजिक कार्याची साक्ष देतोय. भुवनेश्वर पंचायत समिती गणात सुनील तटकरे यांनी उमेदवारी देऊन एका बहुजन नेत्याला उभारी देण्याचे काम केले. सुरेश मगर हे सुद्धा प्रामाणिक कबूल करतात. आम्ही आता निवृत्तीकडे चाललो असलो तरी सुद्धा पुढचे राजकीय सामाजिक जीवन हे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेतभाई तटकरे या युवा नेतृत्वाला ताकद देऊन या पंचायत समिती गणाचा शाश्वत विकास साधायचे. बदलती युवा पिढी, त्यांचे प्रश्न, वयोमान वाढत असलेली वृद्ध मंडळीचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, मूलभूत समस्या, ओबीसींचे शासन दरबारी असलेले प्रश्न, हे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुरेश मगर यांनी सांगत, येत्या 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत मला राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.